जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बांधली जोरदार मोठ। काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितदादा राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी, शिवसेना उभाटा रासप झाले पक्ष सामील। जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यात 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत। या मतदारसंघात आता मिनी मंत्रालयासाठी निवडणुका होत आहेत। या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाच्या विरोधात 5 पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीची मोठ बांधलेली आहे। या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत, राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब, रासपचे नेते अजित पाटील, शिवसेना उभाटा तालुका प्रमुख मान्य अमित दुधाळ यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची घोषणा केली आहे। भाजपाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना रोखण्यासाठी ही आघाडी केल्याची जोरदार चर्चा सध्या तालुका व जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला रोखणार हे आता सध्या समजणार नसून तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला मतदार करेल आणि कोण विजयी होईल त्यावेळेला समजणार आहे। नुकत्याच झालेल्या जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडी होऊन एकाच एक उमेदवार दिला असला तर जत नगरपरिषदेचे चित्र वेगळे असते अशी चर्चा मात्र आता रंगलेली आहे। आता या निवडणुकीनंतर विरोधकांना चांगलाच जोर का झटका बसल्याने सर्वच विरोधक आता सावध होऊन ही आघाडी केल्याची चर्चा या जत तालुक्यामध्ये सुरू आहे। या आघाडीला फाईट देण्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर हे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। महाविकास आघाडीने भाजपाला शह देण्यासाठी उमदी, जाडरबबलात, बनाळी, मुचंडी, संत या 5 मतदारसंघावरती आता लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते। 5 जिल्हा परिषद सदस्य व 10 ते 11 पंचायत समिती सदस्य निवडून येतील असा टार्गेट त्यांनी ठेवल्याचे समजते। त्यामुळे त्यांच्या या नियोजनात आमदार गोपीचंद पडळकर हे कशी फाईट करणार यावरच भाजपचे यश जत तालुक्यामध्ये अवलंबून राहणार आहे। उमदी जिल्हा परिषदसाठी सोमनी चौधरी, जाडरबोलासाठी रवी पाटील यांच्या पत्नी, संघ जिल्हा परिषदसाठी युवा नेते सुभाष पाटील यांच्या पत्नी किंवा बहीण, मुचंडी जिल्हा परिषदसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, बनाळी जिल्हा परिषदसाठी सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांना मैदानात उतरवले असून याच मतदारसंघ व त्याखालील पंचायत समितीच्या मतदारसंघावरती या महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केल्याचे दिसते। त्यामुळे आता ही निवडणूक हाय व्होल्टेज होणार असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार या ठिकाणी बैठका ठेवलेल्या आहेत। येत्या 2 दिवसात सर्वच पक्षाच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। उद्यापासून भाजपाच्या मुलाखती सांगली येथे सुरू आहेत। भाजपाकडे सध्या इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या पक्षामध्ये रुसवे फुगवे वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणीही भाजप सोडून जाणार नाही याची दक्षताही या पक्षाला घ्यावी लागणार आहे। त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यामध्ये यावेळची निवडणूक ही हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात भाजप अशी जोरदार लढत या तालुक्यामध्ये होणार असून त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा मात्र जत तालुक्यामध्ये उडणार आहे। Press the bell icon on the video and never miss another update.